नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं भल्या पहाटे 5:30 वाजता। गाडीवाल्याला फोन केला तर गाडीवाला बोलतो की आता हो 2-3-5 मिनिट में आता हो। बोलायचं काहीतरी एक फिक्स कर। बोले ठीक आहे येतोय तो, म्हणून मी इथं थांबलो। आता गाडीचा आवाज किंवा लाईट दिसली तर आपण मग पुढे निघूया, लगेच खाली जाऊया, येईल लगेच जाऊया। उशीर नाही करायचा आहे कारण आपल्याला सनराइज बिल्कुल मिस करायचा नाही आहे। आपण निकलते हैं ना। हाँ। आपका नाम? जोजी। जोजी। हाँ। तर जोजी भाई आज आपल्याला फिरवणार आहेत। अभी अपन पहला किधर जाएंगे? सनराइज देखेंगे और उसके बाद में जाएगा गांव वगैरह, जाएगा गांव है। ओके तर ठीक आहे, मग आपण निघूया आता। बोगद्यातून आता असं वाढा लागलंय। हे ना तुम्हाला मी दिवसा दाखवतो, म्हणजे दिवसा म्हणजे आपण रिटर्न येऊ। भाई आते समय इधर से आएंगे ना, दुसरा रस्ता। ओके ठीक आहे, चला। बॅड लक आहे, हे आताच बघून घ्या कारण नंतर दुसरा रस्ता आहे। सो आपले गावाकडे कसे एकदम जागेवर टर्न असतात वगैरे, त्या टाईपमध्ये जागेवर उतार पण तेवढंच आणि जागेवर टर्न पण आहेत तसे। आपण आलोय तर खरं ड्रोन उडवायचं आहे आणि जवळपास म्हणजे आपण किती 40 मिनिटात आलोय इथं। तर थोडं अजून सनराइज होऊ द्या आणि मग ड्रोन फ्लाय करूया, कारण अजून म्हणजे थोडं धोका आहे आणि त्याच्यामुळे कसं प्रॉपर दिसलं नाही दिसलं, थोडं जेव्हा सनराइज होईल प्रॉपर त्याच्यामध्ये मग आपल्याला ड्रोन फ्लाय केलं तर थोडे चांगले भन्नाट असे शॉट भेटतील। सो थोडं वेट करूया आणि मग नंतर ड्रोन उडूया। जशी ट्रेन लेट होते तसाच सूर्य पण लेट झालेला आहे। म्हणजे तो ॲक्च्युली लेट नाही आहे, पूर्ण धुकं वगैरे ठीक आहे, त्याच्यामुळे तो अजून प्रॉपर दिसत नाही आपल्याला। ड्रोन वगैरे फ्लाय केला बट नाही दिसत आहे। तर आमचा विषय की तो पण पुढचे स्पॉट करूया, उगाच थांबण्यात अर्थ नाही आहे, कारण बाकीचे असतील फक्त हा स्पॉट करायला आलेत, आपल्याला पुढचे स्पॉट करून निघायचं आहे। तर मग चला निघूया आता। एक काय नैराश्य भरी सकाळ, पहिला डाव चला। मित्रांना की समजत नाही काय कुठे, कारण धुकं एवढं आहे ना। पाणी इथून खाली जातं ठीक आहे, म्हणजे इथून खाई आहे खाली आणि इकडं पूर्ण पाणी आहे। कसं आहे, काही वेळेस आपल्याला नैराश्य भेटू शकते, पण गोष्ट अशी आहे त्याची की ठीक आहे काही वेळेस नैराश्य भेटली तर जो थोडाफार आनंद भेटलाय ना त्याच्यात गोड मानून आपण पुढे जाऊया। कारण जर मी म्हटलं की यार मला इथं ड्रोन उडवायचं होतं, धुकं होतं, हे होतं यार, भन्नाटाचे शॉट भेटले नाही, मग माझं पुढचं जे म्हणजे पुढची जी जर्नी आहे ती थोडी अशी माझी सॅडमध्ये राहील। ठीक आहे ना, एवढं काय आयुष्यात खूप प्रॉब्लेम होतात, प्रॉब्लेमला धरून बसायचं का, चला निघूया पुढं। इथं पण तेच आहे, नो ड्रोन झोन। म्हणजे डॅम आहे, आता काय गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशननुसार नाही उडू शकत तर नाही उडू शकत, ठीक आहे। काही गोष्टी आम्ही डोळ्यांनी सुख अनुभवतोय, मोबाईलमध्ये फोटोज वगैरे काढतोय, ठीक आहे। जेवढे स्पॉट भेटत आहेत म्हणजे तुम्हाला पण अनुभवायचं असेल, आता ठीक आहे मी ड्रोन मार्फत नाही दाखवू शकत, व्हिडिओ मार्फत काही काही दाखवू शकतो, काही काही नाही दाखवू शकत। तुम्ही या अनुभवा, मजा येईल। आणि तिकडून मेन निघायचं कारण काय, तिकडे गर्दी खूप होती आणि मला अशी शांतता हवी होती। आता बाकीचे ह्या स्पॉटला येईपर्यंत आम्ही पुढे निघू, सो ते पण एक बेटर आहे ना। मला वाटलं की त्या साईडला पाणी आहे, पण ॲक्च्युली पाणी ह्या साईडला आहे। हे बघा आता थोडं धुकं उघडलेलं आहे आणि एवढं भारी, म्हणजे धुकं असं हे बघा तिथून असं वरती येते मस्तपैकी, इकडून चाललंय। हा डॅम 1962चा आहे। ते धुकं जसं खाली आलंय ना तर भारी वाटते। इकडं चेन्नई एक्सप्रेसमध्ये ते एक सीन आहे ना, गाडीला धक्का दिलेला आहे, विलम्मा, विलम्माच आहे ना, काय आहे ते, निलम्मा,
काय ते विलंबा निलंबा. आणि आपला सूर्यनारायण असा वर आलेला आहे मस्तपैकी. दादाला मराठी बिराठी एकदम फर्स्ट क्लास येते. मला वाटलं मराठी येत नसेल. पुढं स्पॉट आहे. चल आम्हाला गाडीत व्हिडिओ काढायचे होते. दादा बोलतात पुढे चला तुम्हाला स्पॉट दाखवतोय की. तुम्ही बसा टेन्शन का घेताय. चला भाई माणूस भारी भेटला आम्हाला. फोटोशूट एक नंबर. हा आतापर्यंत पहिला भारी बघितलाय. काल आम्हाला ना काय म्हणतात कॉम्प्लिमेंटरी फोटोशूट होता. ते कॅनॉनच्या कॅमेऱ्यातून काढलेलं. ठीक आहे कॅनॉनचा कॅमेरा होता तो आणि आम्ही त्याच्यातून फोटोशूट केला. तर ते आम्ही घरी आल्यावर बघितले फोटो ब्लर होते. ठीक आहे जाऊ दे. आज त्या दादांनी काय फोटोशूट केलेलं आहे एकच नंबर. एखादा माणूस फोटो काढतोय थोडीफार आवड असली टुरिझममुळं तर ते चांगलं आहे. दादा प्रॉपर केरलाचे आहेत. आम्ही विचारलं ते मराठीमध्ये बोलले तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला कसं काय तुम्ही कुठलेत. कारण माणूस बघून आपल्याला महाराष्ट्रीयन वाटतो. ते बोलले मी इकडचंच आहे पण कसं म्हणजे आता टुरिस्ट येतात बरोबर. सो आवडतं मला बोलायला किंवा काय त्यांच्याशी हे करताना. मग मराठी पण कसं बोललं म्हणजे त्यांचं असं नाही की बाबा मी तुमची भाषा का शिकू. त्यांनी ती स्वतःहून आपसूक शिकून घेतलेली आहे. आणि भले म्हणजे तुला जास्त नाही बोलतात पण तुम्ही जे बोलता ते समजतं. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो दादांचा. काय पाहिजे असेल तर बुकिंग वगैरे करा किंवा त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. इथून हा सनराईज बघा काय भारी वाटतोय. तर 100 वर्ष आधीचा आहे हा पूल. तर ऑब्विसली हां मग ऑब्विसली त्यानंतर आता प्रॉब्लेम होणारच. 100 वर्ष जुना म्हटल्यानंतर आता त्याच्यावरून गाडी वगैरे जायचं रिस्क नाही घेऊ शकत. इथून जो नजारा आहे म्हणजे आता तुम्हाला आधी थांबा मी थोडं पुढे जातो आणि तुम्हाला एक्झॅक्ट व्ह्यू दाखवतो. हे जे दिसतंय ना खड्ड्यामधून पाणी जातं ते. ठीक आहे मध्ये मध्ये कातळात म्हणजे ते कातळात पाण्याने तो शेव केला आहे का आधीपासून ते तसं आय डोंट नो. पण जे दिसतंय ना असं वरतून आता इथून ड्रोन फ्लाय करायला पण इथं अलाउड नाही तर भारी दिसलं असतं खरंच. मी आता तुम्हाला थोडंसं पुढून दाखवतो एक्झॅक्ट आपल्याला व्ह्यू कळेल की नक्की तिकडून कसं आहे. आणि हे जे आहे म्हणजे आपण जो डॅम बघितला बरोबर जो वरचा डॅम आहे ठीक आहे त्याचंच पाणी हे इकडून येतं असं खाली. मग ते ज्या डॅमचं पाणी सोडतात खाली तर तेव्हा ते तिकडून तयार रूपात असं इकडून सरळ खाली जातं. आता तुम्हाला आवाज इथं मागं गाणी वगैरे चालू आहेत जोरात. ठीक आहे पण आपल्याकडे DJIचं माईक आहे म्हणजे स्वस्त आहे माईक त्याच्यामुळं तो घेतला आहे आणि त्याच्यामुळं तो एवढा आवाज बरोबर कॅप्चर करतोय. आती है ओ लडकी बहुत याद आती है अशी गाणी चालू आहे तिकडं. सॉरी मी बेसूर आहे. लवकर जायचं आपल्याला कारण आपल्याकडनं अजून एक वॉटरफॉलचा स्पॉट राहिला आहे आणि आपल्याला अजून 8:30पर्यंत हॉटेलला पोचून आपल्याला टेकडीला निघायचं. आज तो प्रवास करते ते कॅप्चर करायचं. सो त्याच्यामुळं थोडा पटापट घाई करूया. उगाच जास्त थांबलं तर अजून उशीर होईल. कोको फूड आपण जे आयुर्वेद तिथं गेलो ना ते दाखवलेलं बघा. हे कोको फूड आहे त्याच्यापासून चॉकलेट बनतं. म्हणजे आपण चॉकलेटचाच मळात आलो असं वाटायला लागलं आता. बघा 1-2 आहेत. गाडी थांबून दादाने माहिती सांगितली तर आपण ते घेऊन आता पुढं निघूया लगेच. हे जे काढतायत ना हे झाड आहे. ठीक आहे हे झाड हे बघा खाली रब्बर पडलेलं हे एकदम हे रब्बर आहे म्हणजे झाडाचं ते तसं करून तिथून ते रब्बर त्याच्यात पडतं किंवा इकडून असं आहे बघा इथून असं खाली येऊन मग ते पूर्ण घासतात परत आणि तिथून खाली पडतं ते. हे असं एक माहिती आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते मध्ये तर आपण ती घेत पुढे चाललो आहे. खाली ॲक्च्युली आता म्हणजे हे बघा खाली सगळे त्याच्यात चालू आहे सगळं. हे बघा आजूबाजूला अशी इकडे दुकान आहेत कॉफी ड्रिप्स वगैरे म्हणजे खायला वगैरे खाद्यपदार्थ स्कॅरी लुकिंग फनी म्हणजे छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी. ठीक आहे टुरिझम वाढला ना तर तो कसा वाढवायचा किंवा काय म्हणजे एक छोटंसं उदाहरण. आजूबाजूला खायची दुकानं आहेत त्याच्यात फक्त खायची नाही इथं काहीतरी एक ॲडव्हेंचर रियालिटी म्हणजे काही ना काही त्यांनी एक करून ठेवलं की एक आल्यानंतर आपण बघू शकतो. इथं तुम्हाला दाखवतो हे बघा रॅपलिंग वगैरे पण इकडं केली जाते. काय ठिकाणी इकडं कॅश म्हणजे तुम्ही केरलाला येताय तर केरलावरून कॅश ठेवा तुम्ही. नेटवर्क नसतं किंवा काय तर एक तर इकडचं BSNL आहे म्हणजे इकडं BSNL आय थिंक जास्त चालतं. मला आपले जे सिज्जू भाई आहेत ते बोलले मग कॅश जास्त ठेवा तुम्ही काय असेल तर कारण कधी लागू शकते. ठीक आहे आणि आपण मुंबईला वगैरे असलो का आपण सगळीकडे गुगल पे फोनपे सगळं चालू असतं. UPI आपला चालू असतो मोस्टली. बघा हे थोडं बघून मला आपल्या उपवनची आठवण आली.
उपवनला थोडंसं असं आहे, ठाण्याला जे उपवन आहे ते, म्हणजे ही प्लेस बघून इथे एक छोटंसं मंदिर वगैरे, हा छोटासा तलाव म्हणता येईल. भले याच्यामध्ये पाणी कमी आहे आता सध्या, बट त्या मानाने चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ड्रोन शॉट गाईज. तर आपला वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि आता इथून आपल्याला हॉटेलला जायचं आहे. तिथून आपल्या बॅगा वगैरे घेऊन आपल्याला टेकडीला निघायचं आहे. ठीक आहे, तर मग मी हा व्हिडिओ इथंच संपवतो. म्हणजे आपला मुन्नार फिरून झालेला आहे. आता टेकडी, LFP आणि पुढं अजून एक स्पॉट बाकी आहे. चला, मला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कुणाल भोईला फॉलो करा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. करा कष्ट. चला अंगावर आणते अण्णा.